गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर भिसे कुटुंब आणि तुम्ही समाधानी आहात कारण की सुरुवातीला भिसे कुटुंबांकडून 5 जणांवर कारवाई करण्याची तक्रार आहे ती अलंकार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती, पण याच्यामध्ये फक्त घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। रुग्णालयाला ससूर अहवालामधून क्लीन चिट मिळाल्याचं पाहिजे। खरं तर BNS कलम 106(1) अंतर्गत या ठिकाणी आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली। भारतीय न्यायसंहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याच्या संबंधातला हा गुन्हा आहे आणि त्याचबरोबर अविचारीपणे वागणूक देऊन डॉक्टरांवर होणारी कारवाई यासाठी 5 वर्षाची तरतूद या गुन्ह्यामध्ये आहे आणि तो गुन्हा आज त्या ठिकाणी दाखल झाला आहे। खरं तर ही एका मृत मातेसाठीची ही लढाई होती आणि ती सातत्यानं आम्ही याच प्रयत्नात होतो की या मातेला न्याय मिळाला पाहिजे आणि एका चुकीमुळं खऱ्या अर्थानं 5.5 तास त्या ठिकाणी ती आमची भगिनी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होती आणि त्याच ठिकाणी तातडीनं तिला जर उपचार झाले असते, पैशाअभावी त्या ठिकाणी तिला उपचार दिले गेले नाही, तेच त्या घैसास यांच्या चुकीमुळं ही घटना घडलेली आहे आणि तो गुन्हा आज दाखल झाला। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर आमचं सरकार यांचं मी खरं आभार मानेल की अत्यंत तातडीने ह्या सगळ्या समित्या त्या ठिकाणी गठीत केल्या आणि सगळ्या समित्यांचे अहवाल एकत्र करून आज हा न्याय माननीय फडणवीस सरकारने भिसे कुटुंबियांना आणि आम्हाला दिला। तुमची मागणी होती की रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा, आता मग मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई काय झाली? आज खऱ्या अर्थानं पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो की आत्ता त्यावेळेस आमचं पेशंट असेल आणि भिसे कुटुंबीय हे डॉक्टर घैसास यांच्या संपर्कात होते। डॉक्टर घैसास यांनीच त्यांना त्या ठिकाणी अडवलं होतं। 10 लाख रुपयाची मागणी त्या ठिकाणी लिखित स्वरूपात केली होती। त्यामुळे सुरुवातीपासून आम्हाला जी ट्रीटमेंट घैसास आणि त्यांच्या टीमकडनं मिळाली त्यामुळे सुरुवातीपासून डॉक्टर घैसास हे या सर्व कारणाला दोषी आहेत हे आम्ही बोलत होतो आणि ते तिथल्या संबंधित मॅनेजमेंटनेही प्रेस कॉन्फरन्समध्येही त्यांनी मान्य केलं की त्यांना अथॉरिटी नसताना त्यांनी 10 लाख रुपयाची लिखित दिलं। त्यामुळं आज आम्हाला असं वाटतं की सगळ्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर आणखी यामध्ये पुढं जायच्या आधी काही आमचे डिस्कशन्स त्यामध्ये होतील। सर्वात महत्त्वाचं यामध्ये सुरुवातीपासून मी स्वतः बोलतो आहे की आज माझी स्वतःची पण कॅपॅसिटी आहे की त्या मुलींना पुढच्या त्यांच्या भवितव्यापर्यंत सगळ्या गोष्टी खर्च मी स्वतः 100% करणार, कुणी दिले नाही तरी। पण आज मंगेशकर हॉस्पिटलने या 2 मुली ज्या अनाथ झालेल्या आहेत, ज्या मातेपासून अलिप्त झालेल्या आहेत, त्यांचं दायित्व त्यांनी घ्यावं, एक सामाजिक भाव म्हणून घ्यावं, ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती। ती मंगेशकर हॉस्पिटलने केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। लायसन्स कॅन्सल व्हावं अशी प्रामुख्याने मागणी केली होती कुटुंबियाने, मात्र अजून ते स्पष्ट झालं नाही। FIR मध्ये ज्या काही गोष्टी त्या आम्ही वाचल्यात आणि त्या FIR प्रमाणे त्या सगळ्या गोष्टी घडतील या संदर्भात माननीय CP साहेब आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी प्रेस झाल्यानंतर मी बोलणार आहे। कशाच्या आधारावर हा गुन्हा दाखल झाला? हा गुन्हा 106 कलम जे आहे, जे आम्ही वेळोवेळी म्हणत होतो की 5.5 तास इंटेन्शनली अविचारीपणे त्या ठिकाणी वागणूक देणं असेल आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा तो कायदा आहे। कलम 106(1) अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्या ठिकाणी 5.5 तास त्या ठिकाणी महिला जर प्राथमिक उपचार तिथेच मिळाले असते तर तिथे त्यांना गाईडलाईन 100% मिळाली असती की लगेचच तिथल्या ट्रीटमेंट चालू झालेलं असतं, तर ही पळापळी झाली नसती। जसं आता दुसऱ्या अहवालामध्ये, शेवटच्या अहवालामध्ये असं इतर हॉस्पिटलला पण त्यात त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटलमध्ये असं झालं, पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो। सूर्याला ॲडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठलंही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला। मला असं वाटतं सूर्यानी पण आधीच वागणूक दिली असती, त्या मुली पण आज जिवंत दिसल्या नसतील। त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं। शेवटचा जो अहवाल आला, ज्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला त्यात रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याच्या संबंधानं कुठलाच निष्कर्ष नाही। याचा अर्थ असा होतो की रुग्णालयाला अंतिम जो अवलोकन अहवाल आहे त्यात क्लीन चिट दिली गेली। तर याकडे कसं बघता, रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तुम्ही करणार आहात का? नाही, याच्यामध्ये काय आहे की आतापर्यंत त्याचे 5 अहवाल आले, 4था अहवाल जो शेवटचा आला त्या अहवालामध्ये इतर रुग्णालय दोषी ठरवण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये मुख्य जो गाभा होता हॉस्पिटलमध्ये 5.5 तास पेशंट का राहिला
याविषयी काहीच नव्हतं म्हणून त्रुटी अहवाल परत मागवला गेला आणि शेवटचा हा अहवाल आला. हे चारही अहवाल, यमुना जाधवांचा अहवाल असेल, शासनाचा अहवाल असेल, ससूनचा अहवाल असेल आणि शेवटचा अहवाल असेल, ह्या सगळ्या अहवालांना आम्ही एकत्र करून त्याविषयी आम्ही आमचे जे काही लिगल एक्सपर्ट आहे त्याचं मार्गदर्शन करून पुढची कारवाई काय नाही मात्र सर, आता एक तुम्ही- मिनिट. आमदार साहेब, सुरुवातीपासून तुम्ही एवढे अग्रेसिव्ह होते. 5 अहवाल आल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो तो तर बेलेबल ऑफिस आहे. 5 वर्षाची आतली शिक्षा मग काय म्हणजे म्हणजे एवढं सगळं पाठपुरावा करून काय पाहिजे? ते बेलेबल ऑफिस आहे. लक्षात घ्या की आत्ता जो गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी होती आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर जे कारवाईची मागणी होती, मला असं वाटतं की ती कारवाई आत्ता पूर्ण झालेली आहे आणि याच्याविषयी पुढचं नेमकी स्टेप्स काय घ्यायची. कारण काय झालं, या 10 दिवसामध्ये तुम्ही पेशंटच्या घरातली मानसिकता तुम्ही विचारात घ्या की ज्या पद्धतीनं त्यांच्यावर सगळ्या पद्धतीनं प्रेशर आहे आणि त्यामुळे त्यांना विचारून पुढच्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. नाही मात्र तुम्ही पहिल्या दिवशी जी तुम्ही भूमिका घेतलेली होती की रुग्णालयावरती गुन्हा दाखल करा, त्या भूमिकेवरती तुम्ही आजही ठाम आहात का? कारण असा एक निष्कर्ष काढला जातो की सुश्रुत गैसांनी जे मागितलेले पैसे होते ते सुश्रुत गैसाच्या अकाउंटवरती नाही तर रुग्णालयाच्या अकाउंटवरती जाणार होते आणि प्रशासनानं सुद्धा असं स्पष्ट केलेलं होतं की नाही तुमचं प्रशासनासोबत बोलणं झालेलं होतं. म्हणजे प्रशासनाने सुश्रुत गैसास यांच्यामध्ये सुद्धा समन्वय होता. तर मग हे सगळं संगनमतानं घडलंय. त्यामुळे फक्त सुश्रुत गैसाच नाही तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुद्धा दोषी आहे का? तुम्ही पहिल्या दिवसाची जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये बदल होताना दिसतो. माझ्या भूमिकेत जर बदल असता तर मी तुमच्यासमोर आलो नसतो. तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या कुटुंबातली एखादी माता जाणं याचं दुःख त्या कुटुंबाला किती आहे आणि आज त्या मुली पोरक्या होणं याचं दुःख खूप मोठं आहे. मी सुरुवातीपासून माझे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले तर डॉक्टर गैसास यांनीच IVF करा असं सांगितलं होतं. IVFसाठीचं कोटेशन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी दिलं होतं. त्याच्या आमच्याकडे पावती पण आहे, ती आम्ही सबमिट. याच्यामध्ये बघा आरोग्य उपसंचालकांच्या समितीनं स्पष्टपणे म्हटलं होतं की रुग्णालय दोषी आहे. प्रशासनानं 5-5.5 तास अडवून घेतलं. ससूनच्या अहवालामध्ये कोणताही उल्लेख नव्हता. ज्यावेळेस माध्यमांमध्ये टीका झाली त्यानंतर ससूननं पोलिसांवरती दबाव वाढला. पोलिसांनी ससूनला परत अभिप्राय मागितला. म्हणजे रिपोर्टचा खेळ झाला. 4 रिपोर्ट 4 का दिली गेली नाही? मग तुम्ही दीनानाथवरती त्यासाठीच तर हा ज्या अथॉरिटी पर्सनने त्यांनी निष्काळजीपणे आणि अगदी विचारपूर्वक कुणालाही ट्रीटमेंट करू दिलं नाही म्हणून तर हा गुन्हा दाखल झालेला आहे. हा म्हणजे गुन्हा याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी नाही असं म्हणायचं. नाही, असं नाही ना. दीनानाथ हॉस्पिटलचे कर्मचारी म्हणजे दीनानाथ मग हॉस्पिटल तुम्ही लक्षात घ्या. रुग्णालयावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तुम्ही का करता? तुमचं पहिल्या दिवशीचं जे स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही म्हणताय की रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, रुग्णालय दोषी आहे. त्यानंतर तुमचं स्टेटमेंट बदललेलं आहे. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही समाधानी आहात कारण 106(1)च्या अंतर्गत झालाय. पहिल्या 3 अहवालामध्ये जे काही सांगितलं त्यात डॉक्टर दोषी आहेत. या अहवालाचा जो गाभा असेल त्या गाभ्यानुसार हॉस्पिटल दोषी जर असेल तर 100% आम्ही हॉस्पिटलसाठी या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत आणि इतर जे काही त्याच्यामध्ये इतरही लोक त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी आपण पण यासाठी आपल्याला लिगल पद्धतीनं जावं लागणार आहे. अहवाल अजूनपर्यंत आम्ही फक्त FIR वाचतोय. तो शेवटचा अहवाल तुमच्यापर्यंत रुग्णालयावर दीनानाथवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आहे का? मी अहवाल वाचून माझा आमचा निर्णय डिस्कशन म्हणजे तुम्ही एक मिनिट पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता असं म्हणत होते. माझी भूमिका चेंज नाही. नाही साहेब, पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता असं म्हणत होते की गुन्हा दाखल व्हावा. अटक होण्याची मागणी विकी सर, करताय. माझा बरोबर, ते प्रश्न आता- पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता म्हणत होते की गुन्हा दाखल झाला पाहिजे रुग्णालयावर. आज तुम्ही असं म्हणता की मी अहवाल वाचून सांगतो. या दरम्यानच्या काळात असं काय घडलं की तुम्हाला अहवाल वाचायची गरज पडली? त्याच्यात काही घडलेलं नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, काही घडलं माझ्यावर कोणाचं प्रेशरही नाही. मी सातत्यानं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही सातत्यानं जात होतो. त्यांनी मला सांगितलं होतं न्याय मिळेल आणि यापुढची भूमिका 100% घरातल्यांशी डिस्कशन करून या ठिकाणची आमची भूमिका असेल. भूमिका न्यायासाठी असेल. उद्या अशा प्रकारच्या पीडितांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा इतर कुठल्या हॉस्पिटलनी हे गुन्हा जे दाखल आहे, त्याच्यामध्ये माहिती आहे का? सर याच्यामध्ये तुम्ही असं म्हणता की सुश्रुत गैसा दोषी आहे. सुश्रुत गैसास हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये काम करत होता. तुम्ही असं म्हणालात की तिथल्या प्रशासनानं सांगितलं की सुश्रुत गैसाची याच्यामध्ये चूक आहे. तर मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं सुश्रुत गैसांवरती कारवाई का केली? हा जाब तुम्ही रुग्णालयाला का विचारला नाही? रुग्णालयानं असं सुश्रुत गैसांना पाठीशी घातलं. तुम्ही असं म्हणताय की व्यक्ती जर दोषी असेल तर मग संस्थेनं त्या व्यक्तीवरती का कारवाई केली नाही? कारण तो व्यक्ती त्या संस्थेमध्ये काम करतो. जाब तुम्ही विचारला नाही. म्हणूनच मी आता तुमच्या मार्फतच त्यांना मी जाबच विचारतोय की तुम्ही या मुलींची
18व्या वर्षापर्यंत किंवा लाईफ लॉंग त्यांच्या काळजीसाठी आपण काय करणार आहात. आणि माझी पुढची मागणी तीच आहे की ज्या अनाथ मुली आहेत त्यांना एक दायित्व म्हणून तरी आपण मंगेशकर कुटुंबियांनी, फॅमिलीनी, मंगेशकर हॉस्पिटलनी पुढे येऊन यांचं दायित्व स्वीकारलं पण परत पाहिजे. एकदा मुद्दा राहतो की तो गुन्हा दाखल नको आहे, त्यांच्यावर कारवाई नको आहे. जो गुन्हा दाखल झाला तो फक्त डॉक्टरांवर सगळं सांभाळणार. मी त्या सगळ्या गोष्टींचा लिगल ॲडवाईज करून पुढची कारवाई सर, नाही, मात्र नाही, पळवाट नाहीये, लक्षात घ्या. पळवाटीचा विषयच नाही. आणि पळवाट असेल तर आम्ही एवढे 10-15 दिवस मागे लागून इथपर्यंत पोहोचलो. ईश्वरी भिसे यांना न्याय मिळेल असं वाटतं का? काय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी आहे की नाही? 100% दीनानाथ हॉस्पिटलमधले कर्मचारी दोषी आहेत, म्हणजे हॉस्पिटल दोषी. दोषी आहे म्हणतोय मी, दोषी आहे म्हणतोय मी, नाही म्हणत नाही. सर, मग दीनानाथ मंगेशकरवर कारवाई होणं गरजेचं आहे का? 100% दीनानाथ मंगेशकरवर कारवाई होणं गरजेचं आहे. परंतु मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मला 5ही अहवालांचं ॲनालिसिस आल्यानंतर मी जी फॅमिली सफर झाली आहे ती फॅमिलीचा विचार घेऊन पुढच्या आम्ही स्टेप्स घेऊ. आज जी काही स्टेप्स शासनाने घेतलेली आहे, माननीय आमचे मुख्यमंत्री यांनी घेतलेली आहे, यावर आत्ता तरी आम्ही सॅटिस्फाईड आहोत. पुढच्या गोष्टीसाठी आम्ही विचारपूर्वक सगळ्या सर, गोष्टी मात्र करू. तुम्ही आणि एवढ्या समाधानी आहात असं का सांगितलं? एवढ्या लगेच समाधानी आहात असं का सांगितलं? सर, तुम्ही असं म्हणालात की पाच समित्यांचा अहवाल जो आहे तो मला हे करायचा आहे. तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात, लोकप्रतिनिधींकडे विशेष अधिकार असतात. तुम्ही सभागृहाचे सदस्य म्हणून तुम्ही समित्यांना सुद्धा तुमची जी काही माहिती आहे ती विचारू शकला असतात. तुमच्या अधिकारांतर्गत ती माहिती मिळू शकली असते. तुम्ही असं म्हणताय की समित्यांचा मी अभ्यास माझ्याकडे करेन. शेवटचा अहवाल आजचा आलेला नाही, बाकी सगळ्यांचा अभ्यास केलाय. 4 अहवालात तुम्ही काय आहे उद्या की- प्रेस घ्या, उद्या परत मी तुम्हाला अभ्यास नाही, करून सर, सांगतो. 4 अहवाल- एवढ्या लवकर तुम्ही समाधानी आहात असं का सांगितलं? की अजून आपल्याला 4 अहवालांचे निष्कर्ष कारवाई होणं बाकी आहे. सर, म्हणजे दीनानाथ मंगेशकर मी आता फोनवर माहिती घेतली, शेवटच्या अहवालात रुग्णालय दोषी नाही. ठीक आहे, माझ्याकडे येऊ देत ना, मी सांगेन. सर, नाही मात्र मग भूमिका आहे काय तुमची? गुन्हा दाखल व्हावा की होऊ नये? समित्यांचा अहवाल माझी येण्याच्या आधी भूमिका हीच आहे की 100% आत्ता जो गुन्हा दाखल झाला आहे तो डॉक्टरांवर, ज्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे, मी सुरुवातीपासून तेच सांगतोय, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे डॉक्टर हे दीनानाथचे सदस्य आहेत, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, तो गुन्हा दाखल झालेला आहे. सर, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलात की मला समित्यांचा अहवाल वाचू द्या. मात्र ही परिस्थिती तुमच्यासोबत घडली, ज्यावेळेस सगळा तपास झाला त्यावेळेस समित्यांना कळालं. मग तुम्ही जर त्या परिस्थितीमधून सफर झालेला आहात, तुम्हाला त्याची जाणीव आहे, तुम्हाला त्याचे चटके बसले, समित्यांच्या अहवालाची गरज काय आहे? समित्यांचा तुम्ही मागणी अहवाल का ठोसपणे लक्षात करत नाही? घ्या. म्हणजे याचा अर्थ तुमची भूमिका बदलली. समित- तुम्ही पहिल्या दिवशी असं म्हणालात, तुम्ही स्वतः फोन केले, तुमच्या केळकरांशी बोलणं झालं, प्रशासनाशी बोलणं झालं. मग समित्यांच्या अहवालाची गरज काय? जर तुम्ही ती परिस्थिती अनुभवली आहे, तुम्ही त्या परिस्थितीतून गेलात, तर समित्यांऐवजी तुमचा अनुभव महत्वाचा आहे ना त्याच्यामध्ये. तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे. तुमच्यासोबत ती घटना घडली आहे. तुम्ही स्वतंत्र मागणी का नाही करत? समित्यांचा अहवाल हा नंतरची गोष्ट झाली. मात्र तुमच्यासोबत जे घडलंय तर ते तुम्ही ठामपणे सुद्धा सांगू शकता. ठामपणे सांगतोय ना मी. आज गेले 10-15 दिवस वेळ काळ न बघता जी पळापळ केली आम्ही, जी 4थ्या समितीचा रिपोर्ट जो इतर हॉस्पिटलला दोषी होता ते कळल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आम्ही नेमका गाभा जो गाळलेला आहे त्याचा विषयीचा पाठपुरावा केल्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. 10 दिवस तुम्ही पळाला आणि त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे म्हणजे? ओके नाही, नाही, गुन्हा सॅटिस्फाईड विथ दिस? गुन्हा दाखल झालेला, मी पुन्हा एकदा तेच You are satisfied with सांगतो. this? मी पुन्हा तेच सांगतोय, तुम्ही माझ्याकडनं उत्तर, तुमच्या मनातलं उत्तर काढून घेऊ नका. ते सगळं त्यांचा खेळ होतो आणि हे सगळं झाल्यानंतर बेलेबल गुन्हा दाखल 10 होतो. दिवस आमदार पळतात आणि हा गुन्हा दाखल. गुन्हा दाखल होतो. म्हणजे त्याची गंभीरताच राहिली नाही. प्रशासन मुरदार झालंय असं म्हणायचं का? किंवा प्रशासनामध्ये जे काम पोलिसांनी करतात काहीतरी गडबड त्यांना काही केली, कळत नाही. गुन्हा दाखल असं तरी- गडबड नक्की कुठे झाली? जर बेलेबल गुन्हा दाखल होत असेल, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमचं सुद्धा म्हणणं विचार आणि घेतलं तुम्ही जात पण नाही. या सगळ्या सभाचा आतापर्यंत सर 4 अहवाल जे आले त्याच्यामध्ये कुठेच रुग्णालय, पहिल्या 2 अहवालात होतं, पण ससूनचा जो मुख्य अहवाल होता ज्याची आपण सगळे वाट बघत होतो त्याच्यामध्ये रुग्णालयावर किंवा डॉक्टरांवर काही ठपका ठेवला नव्हता. मीडियामधनं जेव्हा आवाज उठवला गेला त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. तोही हे सांगताय त्यानुसार की हा अवेलेबल आहे. ठीक आहे, माझं उत्तर तेच असेल. मला शेवटचा जो अहवाल आहे त्याचा अभ्यास करू देत आणि मग त्यानंतरचं मी घरच्यांच्या मानसिकतेचा लक्षात घ्या, घरच्यांच्या
शकतात. घरच्यांच्या मानसिकतेचा आणि पुढच्या लढाईचा विचार करून या ठिकाणी आम्ही पुढचं पाऊल उचलू. सर एक प्रश्न की मग घैसास दोषी आहेत आणि दीनानाथ मंगेशकर दोषी नाही असं वाटतं का तुम्हाला? दीनानाथ हॉस्पिटलमध्ये असणारे कर्मचारी 100% दोषी आहेत. प्रशासनाशिवाय कर्मचारी येत नाही. दीनानाथ मंगेशकर हे एक प्रशासन स्वतःसाठी पैसे आहे. नव्हते दीनानाथ मागत, सर. मंगेशकर दोषी आहे का घैसासच फक्त दोषी हो किंवा नाही? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधले घैसास कर्मचारी हे दोषी आहेत. जिथं कर्मचारी दोषी असतो 100% त्या ठिकाणचं प्रशासनही दोषी असतं. ताई आता तुम्ही बोला. आज जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि तुम्ही 5 जणांवर कारवाई करा असं म्हटलेलं होतं, पण याच्यामध्ये फक्त घैसास यांच्यावरच कारवाई झालेली आहे. बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जातोय. ताई बोला. हे आज आमची जी पहिली मागणी होती घैसासांना दोषी ठरवायची ती एक पूर्ण झालेली आहे. आणि हे जसं सर म्हटले की हे अजून सगळ्या अहवाल आमच्यापर्यंत पण आलेले नाही. सगळे अहवाल वगैरे सगळ्या गोष्टी बघून कालची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर खूप वेगळी होती आणि आजची एक परिस्थिती वेगळी होती. तुम्ही मगापासून म्हणता की तुम्ही समाधानी आहात का? तर कालचं जे एक प्रेशर क्रिएट झालं होतं कुटुंबावरती तर ते खूप मोठं होतं आणि त्याच्यातनं जी आजची परिस्थिती तयार झाली तर त्यातनं आम्हाला हे समाधानकारक आहे. आम्ही कुटुंब म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर, अमित गोरखे सर, त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर या सगळ्यांवरती आमचा विश्वास आहे. आणि हे आज एक पहिलं पाऊल पडलं आहे असं मी तुम्हाला सांगतो. आणि बाकीचे काही गोष्टी होतील ते पुढचे जे काय अहवाल येतील सगळ्या गोष्टी येतील आणि पुढच्या ज्या काही गोष्टी होतील कायदेशीर त्यानुसार त्या टाकल्या जातील. आम्ही कालपर्यंतची जी परिस्थिती त्याच्यापेक्षा हे आजचं जे काही घडतं आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे कुटुंबीय म्हणून. आणि कुटुंबीय म्हणून आम्ही कशातनं जातो आहे हे तुम्ही मीडियावाले लोक आणि अमित सर सुरुवातीपासून बघताय. आणि अमित सरांनी आम्हाला 3-4 दिवशीच देवेंद्रजींना भेटवलं होतं आणि देवेंद्रजींनी तेव्हाच आम्हाला न्याय देऊ म्हणून सांगितलं होतं. आणि तुम्ही जर बघितलं तर कुटुंब याच्यावरती ठाम होतं. कालपासून कालची जी परिस्थिती झाली त्याच्यातनं तुमच्याकडनं खूप फोन आले, आम्हाला सगळ्या गोष्टी आल्या, तेव्हासुद्धा आम्ही ठाम होतो की आम्हाला न्याय मिळेल, नक्कीच गोष्टी होतील. काल तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला विचारल्या पण त्याचं जे एक धोतक हे आहे उत्तर ते आज आपल्याला बघायला मिळालं. आणि आम्ही खूप सगळे सामान्य कुटुंबातील लोक आहोत. हे घडणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढच्या जशा गोष्टी घडतील तर हा लढा आता हा बिसे कुटुंबियांचा नाही राहिला. आम्ही सुरुवातीपासून पहिला हे दिला होता तो घैसासांविरुद्ध दिला होता, पहिला जो जबाब दिला होता तो. आणि दुसरी जी कंप्लेंट आहे ती आमची खाजगी माहिती लीक केल्याची, तर तो दुसरा भाग आहे. तर त्याच्यासाठीचा लढा आहे तो चालूच राहील. दुसरा असा अनुचित प्रकार घडू नये दुर्दैवाने म्हणून फक्त तुम्ही आता असं म्हणाले की असं घडू नये म्हणून ही महाराष्ट्राची केस झालेली आहे सगळं. मात्र ही सजा पुरेशी आहे का डॉक्टरला? कारण यापुढे ज्या घटना घडतील त्यावर असं कोणी धाडस करणार नाही. अशी जर इतकी साधी सजा जर कोणाला मिळत असेल तर कुणी डॉक्टर अशा प्रकारचं कृत्य करू शकतो भविष्यात. त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विचारतो की तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला न्याय भेटला असं तुम्हाला वाटतंय? तेच सांगितलं की आम्हाला तर हे सेक्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एवढ्या अजून समजत नाही. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला आणि याच्याबाबत जे काय प्रशासन आहेत पुढे सुद्धा ठोस पावलं उचलतील हे. आणि सर जसं म्हणते की अभ्यास करून ह्याच्यावरती जे काय पुढं आहे ते पावलं उचलतील. धनंजय केळकरांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याची तुमची मागणी होती की आजही ठाम आहे का? जर कदाचित हे प्रकरण फक्त एका व्यक्तीवरती गेलं, संस्थेवरती न जाता परत असे प्रकार त्या संस्थेमध्ये घडू शकतात, याची शाश्वती कोण देणार? जर प्रशासनावरती कारवाई झाली नाही तर मग परत अशा घटना घडणार नाही याची शाश्वती काय? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय हा एका व्यक्तीविरुद्ध लढा नाही आहे, हा एका वृत्तीविरुद्ध लढा आहे. आणि ही वृत्ती, ही असंवेदनशील वृत्ती आज हारली आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या पाठिंब्यामुळं आणि माननीय देवेंद्रजींमुळं शक्य झालेलं आहे. आणि तेच सांगतोय त्यामुळं की हा लढा फक्त त्यांच्या विरुद्ध नव्हता, तर या स्टेप्स काय ते पुढे घडत राहतील.
जेव्हा आम्ही देवेंद्रजींना भेटलो होतो तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला आम्ही न्याय देऊ, आणि आज ते होताना दिसतं. फक्त घैसास यांच्यावरच कारवाई झाली आहे, समाधानी आहात का? इतर डॉक्टर जे आहेत, जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आहे का? नाही बाबा, आम्ही डे 1 पासून जे आमच्यासोबत घडलंय त्या एका दिवसाचं आम्ही तेच सांगत होतो, आणि आम्ही हा आवाज कशासाठी उठवला? आमच्या घरामध्ये एक तनिषा झाली, अशी कोणाच्याही घरामध्ये तनिषा होऊ नये. प्रत्येकाला मेडिकल प्रॉब्लेम होऊ शकतात. आमच्या घरातली एक वहिनी गेली आहे, त्या 2 बाळांची आई गेली, अशी कोणाच्याही घरातली जाऊ नये म्हणून हा लढा उचलला होता, आणि ते अख्ख्या जनतेमुळे सगळ्यांमुळे पॉसिबल झाले, आणि अशी पुढे होऊ नये त्याच्यासाठी ही पावलं उचलली गेलीत, आणि ते हे होताना दिसते. पण बाकीच्यांवर कारवाई व्हावी का नाही? फक्त घैसास यांच्यावरच एकांवर कारवाई. कारवाई झालेली आहे, त्या सिस्टीममधल्या लोकांवर कारवाई झालेली नाहीये. तुम्हाला काय वाटतं की संपूर्ण सिस्टीमवर कारवाई व्हावी का? रुग्णालय प्रशासनावर कारवाई झालेली नाही, फक्त आम्ही ना तिथे किती वाजता गेलो, आम्ही त्याच्या आधी त्यांना भेटलेलो, परत CCTV फुटेज तुम्ही बघितलं असेल नसेल, त्याच्यामध्येही दिसतं की 9 वाजून 1 मिनिटांनी गेलेलो, कोणाकोणाला कॉल केलेले. आम्ही डे 1 पासून सगळ्या गोष्टी बोलत आहोत, ठीक आहे, आणि आम्ही त्याच मतावरती ठाम आहोत की या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. आणि त्यांनी जे आरोप केलेत ना त्याच्या बदल्यात आमच्याकडे किती प्रूफ आहेत ते तुम्ही बघा ना. त्यांनी जेवढे आरोप केलेत ना ते किती खरे आहेत आणि किती खोटे आहेत हे तुम्हाला सांगायची गरज मला नाही. आम्हाला तुमच्याकडे हे कळलं आरोप पाहिजे आहेत. गुन्हा खरं तर त्या डॉक्टरांवरच केला, ज्या हॉस्पिटलने तुमच्यावर आरोप केले त्या हॉस्पिटलला काहीच केलं ज्या नाही. हॉस्पिटलने त्यांना तेच आम्हाला सेवा म्हणायचं. दिली नाहीये त्या त्यांच्या विरुद्ध काय हॉस्पिटलला केलं? दाखल नाहीये. ताई, फक्त घैसास आता आहे. धनंजय केळकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यांनी जो अहवाल दिला पहिल्याच दिवशी जेव्हा ही घटना उघडकीस आली ना त्या दिवशी रुग्णालयाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये सगळे आरोप, त्याच रुग्णालय प्रशासनावर काहीच कारवाई झाली नाही. तुम्ही मागणी का करत नाही? आणि तुम्ही मागणी का नाही करत? मी तेच सांगतोय, आजचं जे काय आहे हे फक्त ससूनच्या अहवालावरती बेस. आम्ही आज फक्त पोलिसांची जी काय केस आहे त्या गोष्टी आहेत, बाकीचे जे काय अहवाल आहेत वगैरे तुम्हाला तेच सांगतो. आम्ही सामान्य कुटुंबातील लोक आहोत. बाकीचे अहवाल जेव्हा आमच्याकडे येतील आम्हाला यासाठी जे काही तमाम सगळ्यांनी मदत केली आहे त्या सगळ्यांचे सल्ला मसलत करून भविष्यात जी काय कारवाई, भविष्यात जी काय आम्हाला मागणी करायची ती नक्की करू. स्वप्नील ताई, दादा, तुम्हाला या असं सगळ्या वाटतं का? कारवाईचं गुन्हा रूपांतर दाखल व्हावा, म्हणजे याच्यामध्ये म्हणजे घैसासांना एकूणच अटक व्हावी. तुमच्याकडून रुग्णालयाला क्लीन काय काय म्हणते याच्यामध्ये म्हणजे घैसासांना एकूणच अटक व्हावी? तुमच्याकडून रुग्णालयाला क्लीन काय काय करायचं म्हणते का? घैसासांना? त्याच्यासाठीच आपण गुन्हा दाखल काय- केलाय काय ना. व्हावं? तर आमचं काय व्हावं असं? पहिल्या दिवशीचं आमचं मत काय होतं की आम्हाला राजीनामा नकोय, त्यांचा लायसन्स रद्द व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि आज त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात होते. एवढं सगळं आम्ही त्या मागणीवर आमच्या ठाम आहोत. अटक व्हावी असं वाटतं का? त्यासाठीच आपण त्यांना आजच अटक व्हावी ही आमची मागणी आहे. कसं होईल हे गुन्हा हे बेलेबल ह्या होतील ना या गोष्टी, आता आम्हाला त्याच्यातलं नाही कळत. बेलेबल आहे का? बेलेबल आहे साहेब ते. कसं अटक होणार? म्हणजे या सर पहिल्यापासून आमच्या सोबत आहेत. आज आमचा मुख्यमंत्री साहेबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे ते आम्हाला नक्की याच्यामध्ये पूर्ण न्याय मिळवून देणारच आहेत, आणि आता तिथं तिच्याबद्दल आपली पावलं हे पुढं चालू आहेत, आणि याच्यामध्ये जे काय आहे तिथं आपल्याला पुढं पावलं हे आणि यामध्ये कोणाला clean cheat नाही. सुद्धा होणार नाही असंही बोललं जात आहे, फक्त नोटीस पाठवली जाईल. इथं नक्कीच आम्ही हळूहळू आमचे जे आमच्यावर झालेले आरोप आहेत त्याचे आम्ही तिथे पुरावे सादर करत आहोत, आणि जे काय पुढे येईल त्यांच्यावर जे काय गुन्हे दाखल होतील ते तुमच्यासमोर येतीलच. आणि आपल्याला आमच्या मागे सगळी जनता आहे, रुपाली चाकणकर ताई आहेत, अमित सर आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत, या सगळ्यांचा आमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तेच आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न तुमच्या करतोय. कुटुंबाकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला क्लीन चिट आहे का? का गुन्हा असं दाखल कुठेही- व्हावा असं तुम्हाला वाटतं? असं काही नाहीये. जर क्लीन चिट असती ना तर डे 1 पासून आम्ही त्याच्या विरोधात उभं तरीही राहिलं तुम्हाला नसतं. तेच विचारते की तुम्हाला असं वाटतं का की अजूनही दीनानाथ मंगेशकरवर गुन्हा दाखल व्हावा? फक्त घैसाच दोषी नाही तर दीनानाथ मंगेशकर पण दोषी आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याच्यावर कारवाई व्हावी का? असं न्याय मिळावा म्हणून तनिषा हेल्पलाईनची सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामधनं संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे जर काही लोकांना माहिती हवी असेल, हॉस्पिटलमध्ये मदत मिळत नसेल, तर अशासाठी आपण तनिषाच्या नावाने एक हेल्पलाईन पूर्ण महाराष्ट्रभर चालू करतोय, आणि त्या हेल्पलाईनद्वारे खास करून गोरगरीब लोकांना चॅरिटीमध्ये मदत करण्यासाठी ती हेल्पलाईन असेल. धन्यवाद. दादा, एक कृतीमध्ये एक करून प्रश्न दाखवा. शेवटचा एक प्रश्न. हे सगळं प्रकरण आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. आजचा जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्यावरून हे असं दिसतंय, कारण की दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात सुरुवातीला 20 दिवसानंतर हा गुन्हा दाखल झालाय. राज्य सरकारकडून कुठेतरी हे प्रकरण वाइंड अप केलं जाते असं तुम्हाला वाटतंय का? बघा, राज्य सरकारकडून वाइंड अप करायचं असतं तर भाजपचेच आमचे सगळे कार्यकर्ते तिथं तुटून पडले नसते. आज आमच्या रुपालीताई चाकणकर असतील,
विरोधकही असतील, स्वतः देवेंद्रजींनी व्यवस्थित अर्धा पाऊण तास चर्चा केली आणि काल तुम्ही बघत होता की काल 4 रुग्णालयात दोषी ठेवून याच्यात काहीच कारवाई होत नव्हती. काल ज्या पद्धतीनं जो अहवाल आला आम्हाला पण तो थोडासा शॉकिंग होता, पण त्याच्यातल्या त्रुटी सांगितल्यानंतर त्या त्रुटी अहवालामधनं ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या. मी पुन्हा एकदा सांगतो की आज ही लढाई चालू झालेली, ही लढाई संपलेली नाही. येणाऱ्या काळात पुन्हा कोणी तनिषा होऊ नये म्हणून आमचं काम हे कायमस्वरूपी चालू राहील. शेवटचा प्रश्न भाजपचा एक महिला खासदार रुग्णालयाच्या बाजूने पुढे मग कारवाई काय करा? ह्या विषयीचा निष्कर्ष काय आला आणि काय नाही नक्की पोलीस सीपी साहेबांशी चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. मग आज जर कदाचित तो अहवाल पोलिसांकडे आलाय तर मग याच्यामध्ये कुठं मिळेल नाही, फक्त मग तेवढा गुन्हा कसा काय दाखल? मी पुन्हा तेच शेवटच्या अहवालात सांगतो. जर रुग्णालय दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल दाखल झाला झाला असता. ज्या आर्थिक गुन्हा दाखल झाला नाही त्या त्या आर्थिक आर्थिक claim निष्कर्षात दिले तुम्ही. इतकंच काय अहवाल वाचलाय मी म्हणून तुम्हाला सांगतो की रुग्णालयावर धक्का ठेवलेला नाही. रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली आहे. तुमची असं असतानाही मागणी आहे का? तुम्ही असं